कापायच्याही तिनेच आणि भाजायच्याही तिनेच. त्या टम्म फुगल्या की ताटात टाकायच्या. म्हणजे कुणी विचारलंच तर सांगायचं भाकरी मीच केल्यात म्हणून. पण आत्या, अगं हो, असंच करावं लागतं. श्रावणी, मला इतकं वाईट वाटतं ना की तुझ्या ताईची सर ना त्या ताराला अजिबात नाहीये, खरंच नाहीये. आणि अख्ख्या घरातून मी सून सरनायकांची सून म्हणून मिरवत असते आणि तुझी मात्र मोलकरीण करून ठेवलीये ग. बरोबर आहे तुमचं. आता तुम्ही सांगताय ना, मी तसंच करते. तसंच कर तू, ऐकूनच घेऊ नकोस. मी असते ना, मी नसतं बाई सहन केलं काही. शाबास. आता तारा तिच्या खोलीतून बाहेर पडली की यशोधरेचा फोन माझ्या हातात. श्रावणी, चल हाक मार तिला. असं बघत नको बसूस. चल 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 चल. आता हाक मार. आराध्याताई, आराध्याताई खाली ये. आराध्याताई, आराध्याताई खाली ये. आराध्याताई. काय ग श्रावणी, काय झालं? एवढ्या कशाला हाका मारतेस? मग तू आरामात मस्त झोपा काढशील आणि मी आयतं तुझ्यासाठी जेवण करायचं का? एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी नोकर नाहीये. या घरात जर जेवायचं असेल ना, तर किचन मध्ये येऊन मला मदत करावी लागेल, कळलं? काल मी तुमच्या सगळ्यांसाठी स्वयंपाक केला होता तेव्हा तुम्ही कोणीच जेवला नाहीत. मी कशी तुला मदत करणार आहे? आज जर स्वयंपाक केला तर परत कोणीच जेवणार नाही. मी तुला मदत करायला सांगते, स्वयंपाक करायला नाही सांगत आहे. आणि या घरची मोठी सून मी आहे, सो मी जे सांगते ते करायचं. ताबडतोब किचन मध्ये यायचं आणि भाकरीचं पीठ मळून द्यायचं. चल. चल चल. झालं माझं काम. इतक्या जीवापाड लपवलास तू तारा फोन, पण आता तो गेला. इथेच तर होता, गेला कुठे? मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तिला लपवताना. काय शोधताय? फोन तर इथं आहे. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही माझ्या खोलीत हा कॅमेरा लावाल आणि मला समजणार नाही? अहो, एवढी अडाणी नाही मी. सरनाईकांची सून हाय. वाण नाही पण गुण लागलाय.
तुम्ही माझ्यावर नजर ठेवू शकत नाही. तारा नाही, वारा आहे मी, वारा. लक्षात ठेवायचं. तुमच्या नजरेसमोरून गोष्टी गायब करेन आणि तुम्हाला दिसणार पण नाही. फार शहाणी समजतेस ना ग स्वतःला. दे तो फोन. फोन दे. फोन दे, नाही तर सोडणार नाही तुला मी. मला फोन दे. शकुंतला, अगं कसला आरडाओरडा चाललाय? आजी आजी आजी, काही नाही, मी सांगते. आपल्या घरात एवढ्या दिवसांपासून हे वातावरण बिघडलंय ना. आता काल मी एवढ्या प्रेमाने सगळ्यांसाठी स्वयंपाक केला, पण काय झालं बघितलं ना. या सगळ्यात तर मी होरपळते. ते ठीक आहे माझं, मी सगळं सहन करेन, पण मला छळण्याच्या नादात नकळत श्रेयस पण छळला जातोय ना. आणि या सगळ्या गोष्टीचा श्रेयसवर लई वाईट परिणाम होतोय. हो, हे खरं आहे. त्यामुळे आत्यांना काय हे आता सगळं सहन होत नाहीये. म्हणून त्यांनी एक लई भारी आयडिया काढली. आयडिया काय? ते काय आहे ना, देवा, माझ्या नावावर आता ही मुलगी काय सांगते कुणाच ठाऊक. म्हणजे त्या म्हणल्या की आज संध्याकाळी आपण पावभाजीचा बेत करू. त्याच्याबरोबर एक झकास पिक्चर पण बघूया. अगं बाई, खरंच की काय? पण मी त्यांना म्हणलं की मी आज जर आले